आपल्याला योग्य काय आहे हे माहीत असूनही आपण अनेकदा चुकीचं का करतो? जर माणूस जाणून-बुजून चुकीचं वागतो, तर मग ज्ञान म्हणजे सद्गुण हे सॉक्रेटिसचं विधान खरंच कसं ठरू शकतं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सॉक्रेटिसने ज्ञानाचे 2 प्रकार स्पष्ट केले. एक वरवरचं मतज्ञान आणि दुसरं खरं ज्ञान. सॉक्रेटिसच्या मते माणूस चुकीचं वागतो कारण त्याच्याकडे खरं ज्ञान नसतं. ज्याच्याकडे खरं ज्ञान आहे, तो कधीही जाणून-बुजून वाईट कृती करत नाही. या व्हिडिओमध्ये आपण सॉक्रेटिसचा ज्ञान सिद्धांत, ज्ञानाचे 2 प्रकार आणि ज्ञान व सद्गुण यांचा नेमका संबंध सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. थिअरी ऑफ नॉलेजमध्ये ज्ञानाच्या सिद्धांतात सॉक्रेटिस नॉलेज इज व्हर्च्यू असं सांगतो. पुढे तो असं म्हणतो की 2 प्रकारचं नॉलेज आहे. 2 काइंड्स ऑफ नॉलेज. एक ओपिनियन और बिलीफ्स म्हणजे धारणा, विश्वास, मते आणि 2 रिअल नॉलेज म्हणजे खरे ज्ञान. तर पहिल्या प्रकारचं नॉलेज ओपिनियन, बिलीफ्स ते बघूया. धारणा, विश्वास, मते हे बघूया. Socrates preferred not to use term knowledge. Instead, he preferred to use the term beliefs or opinion. म्हणजे सॉक्रेटिस पहिल्या प्रकारच्या ज्ञानाला ज्ञान हा शब्द वापरत नाही, तर तो श्रद्धा, विश्वास, मते, धारणा हे शब्द वापरणे अधिक पसंत करतो. इट इज नॉट रेस्ट ऑन सेक्युअर फाउंडेशन. इट लॅक सॉलिड फाउंडेशन. हे ज्ञान सुरक्षित पायावर आधारित नाही. त्याला भक्कम, ठोस असा आधार नाही. ते अस्थिर कालावधीसाठी धारण केलेले असते. म्हणजे इनसिक्युअर टेन्युअर असतो त्याचा. इट कॅन बी चॅलेंज बाय अदर. इट इज लायबल टू चेंज और मॉडिफाय. या ज्ञानाला इतरांकडून आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे हे ज्ञान सारखे बदलत असते. तर सॉफिस्ट जे ज्ञान देत होते ते या प्रकारात मोडते. एम्पिरिकल फेथ म्हणजे अनुभवावर आधारित जो विश्वास किंवा श्रद्धा असते ती ह्या कॅटेगरीमध्ये येते. दिस नॉलेज इज अबाउट द थिंग्स विच आर चेंजिंग इन नेचर, दॅट इज मटेरियल वर्ल्ड. म्हणजे हे ज्ञान निसर्गातील सतत बदलत असलेल्या गोष्टींबद्दल आहे. उदाहरणार्थ भौतिक जग. भौतिक जग हे सतत बदलत राहतं. सेकंड आहे रिअल नॉलेज म्हणजे खरे ज्ञान. इट इज नॉलेज इन अ ट्रू सेन्स और अल्टिमेट नॉलेज. म्हणजे हे ज्ञान अंतिम ज्ञान आहे. हे अंतिम सत्य आहे आणि खऱ्या अर्थाने ज्ञान आहे. इट इज बेस्ड ऑन सॉलिड फाउंडेशन. म्हणजे हे ज्ञान भक्कम पायावर आधारित आहे. इट इज परमनंट नॉलेज. हे कायमस्वरूपी टिकणारं ज्ञान आहे. याला इतर कोणी चॅलेंज करू शकत नाही, आव्हान देऊ शकत नाही आणि हे ज्ञान बदलत नाही, चेंज होत नाही. इट इज अबाउट द थिंग्स विच आर परमनंट इन नेचर अँड दॅट इज आयडिया. म्हणजे हे नॉलेज ज्या गोष्टी कायमस्वरूपी आहेत, शाश्वत आहेत त्याबद्दल आहे. उदाहरणार्थ कल्पना, आदर्श. हे ज्ञान आपण तर्क, रिझन, प्रश्नोत्तरे, संवाद, डायलेक्टिक, विश्लेषण यांच्या आधारे मिळवू शकतो. जसं ज्ञान, नॉलेज हे 2 प्रकारचं आहे, तसंच व्हर्च्यू, सद्गुण ही 2 प्रकारचे आहेत. एक गुडनेस और व्हर्च्यू रेस्ट ऑन ओपिनियन और बिलीफ्स. म्हणजे आपल्या ज्या धारणा, विश्वास, श्रद्धा, मत आहेत त्यावर आधारित सद्गुण. आणि सेकंड जे आहे ते आहे गुडनेस, व्हर्च्यू बेस्ड ऑन रिअल नॉलेज. म्हणजे खऱ्या ज्ञानावर आधारित सद्गुण व चांगुलपणा. द गुडनेस, व्हर्च्यू बेस्ड ऑन opinion or beliefs. Just like opinion are insecure, liable to change by new expression, goodness, virtue based on it is equally insecure and it may fail individual. जसं श्रद्धा, विश्वास, मत ही नवीन अनुभवाने बदलत राहतात, अस्थिर आहेत, तसंच यावर आधारित जो सद्गुण आहे तोही अस्थिर आहे, नेहमी बदलत राहतो. इट इज ऑर्डिनरी गुडनेस. म्हणजे हा सामान्य, साधारण सद्गुण आहे व चांगुलपणा आहे. गुडनेस, व्हर्च्यू बेस्ड ऑन रिअल नॉलेज हा फिलॉसॉफिक गुडनेस आहे, फिलॉसॉफिक व्हर्च्यू आहे, तत्वज्ञानिक सद्गुण आहे. म्हणजे हा चांगुलपणा तर्क, ज्ञान, सत्य, नैतिक विचार यावर आधारित असतो. इट कॅनॉट बी चेंज बाय टेम्पटेशन और सिडक्शन. हा चांगुलपणा प्रलोभन, मोहामुळे बदलत नाही. तो कायमस्वरूपी आहे, परमनंट. इट इज बेस्ड ऑन रिझन, कन्व्हिक्शन अँड नॉट ब्लाइंड फेथ और हॅबिट.
म्हणजे हा सद्गुण तर्कसंगत ठाम विश्वासावर आधारित आहे, अंधश्रद्धा किंवा सवयींवर आधारित नाही. खऱ्या ज्ञानावर आधारित चांगुलपणा सद्गुण नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करतो. फ्रॉम दिस फॉलो सॉक्रेटिस डॉक्ट्रिन नॉलेज इज व्हर्च्यू. यावरून सॉक्रेटिसचा ज्ञान म्हणजे सद्गुण हा सिद्धांत पुढे येतो. पुढे सॉक्रेटिस म्हणतो, इफ द नॉलेज इज व्हर्च्यू देन इग्नोरन्स मस्ट बी वाईज. म्हणजे ज्ञान जर सद्गुण आहे तर अज्ञान हा दुर्गुण आहे, अवगुण आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर ज्ञान असेल एखादी गोष्ट वाईट आहे तर ती गोष्ट तो करणार नाही, आणि एखाद्या व्यक्तीला ज्ञान असेल एखादी गोष्ट चांगली आहे तर ती गोष्ट तो करेल. इट इज इम्पॉसिबल फॉर पर्सन टू डू इविल नोविंग इट टू बी इविल अँड टू नो अ थिंग टू बी गुड अँड नॉट टू डू इट. म्हणजे एखादी गोष्ट वाईट आहे हे माहीत असूनही ती करणे, तसेच एखादी गोष्ट चांगली आहे हे माहीत असूनही न करणे हे सॉक्रेटिसच्या मते अशक्य आहे. परंतु मानवी अनुभव असं सांगतो की माणूस एखादी गोष्ट वाईट आहे हे माहीत असूनही ती गोष्ट तो करतो, आणि योग्य व चांगले आहे हे माहीत असूनही ती गोष्ट तो करण्यास अपयशी ठरतो, करत नाही. दिस इज बिकॉज मॅन इज कन्फ्युज बिटवीन बिलीफ्स, ओपिनियन अँड रिअल नॉलेज. म्हणजे माणूस हा कन्फ्यूज आहे खरं ज्ञान आणि विश्वास, मत, श्रद्धा यामध्ये. द मॅन्स रिअलायझेशन ऑफ ट्रूथ इज नॉट बेस्ड ऑन रिअल नॉलेज बट इट इज बेस्ड ऑन बिलीफ्स अँड ओपिनियन. माणसाचं जे सत्य आहे, सत्याची जी जाणीव त्याला होते ती खऱ्या ज्ञानावर आधारित नसून श्रद्धा, विश्वास, मत यावर आधारित आहे. उदाहरण, मॅन नोज अँगर इज बॅड बट फॉल विक्टिम टू इट. म्हणजे व्यक्तीला माहित आहे की राग हा वाईट आहे, तरी तो त्या रागाला बळी पडतो. म्हणून सॉक्रेटिस असं बोलतो की नॉलेज इज नॉट समथिंग ग्रास्प बाय इंटेलेक्ट अलोन, इट इज समथिंग विथ विच द होल माइंड अँड सॉल आयडेंटिफाईड. इट इज रिअलायझेशन, इल्युमिनेशन ऑफ सॉल. म्हणजे ज्ञान हे केवळ बुद्धीने समजून घेण्यासारखी गोष्ट नाही. ज्ञान असं काहीतरी आहे ज्याच्याशी आपण मन आणि आत्मा एकरूप होतो. ज्ञान म्हणजे अनुभूती, ज्ञान हे आत्म्याचं प्रबोधन आहे, असं सॉक्रेटिस बोलतो. याचा राजकीय अर्थ, राजकीय परिणाम काय झाला? It led to Socrates emphasize that need of special knowledge on the part of the ruler. म्हणजे शासकाकडे विशेष ज्ञान असणे आवश्यक आहे यावर सॉक्रेटिसने भर दिला. नॉलेज ऑन विच गव्हर्नमेंट इज रेस्ट इज अ ट्रू फिलॉसॉफी. म्हणजे ज्या ज्ञानावर सरकार आधारित असते ते ज्ञान म्हणजेच खरं तत्वज्ञान होय, असं सॉक्रेटिस म्हणतो. फॉर प्रॉपर गायडन्स ऑफ द स्टेट इट इज नेसेसरी दॅट वाईज मॅन शुड रूल. राज्याचे योग्य संचालन करण्यासाठी ज्ञानी व्यक्तीने शासन करणे आवश्यक आहे. सॉक्रेटिसच्या या सर्व गोष्टींचा, विचारांचा प्रभाव प्लॅटोवर पडतो. त्यावरून प्लॅटो फिलॉसॉफर किंग, तत्वज्ञ राज्यकर्ता ही थेरी मांडतो. त्यामध्ये प्लॅटो असं बोलतो की जोपर्यंत तत्वज्ञ हे राज्यकर्ते होत नाहीत आणि राज्यकर्ते जोपर्यंत तत्वज्ञान शिकत नाहीत तोपर्यंत मानवाच्या जीवनातील दुःखांचा अंत होणार नाही. फ्रॉम सॉक्रेटिस प्लॅटो लर्न दॅट रुलर इज आर्टिस्ट अँड ॲडमिनिस्ट्रेशन इज अ आर्ट. म्हणजे सॉक्रेटिस कडून प्लॅटो शिकतो की राज्यकर्ता हा कलाकार आहे आणि प्रशासन करणे ही कला आहे. लाईक हिज टीचर प्लॅटो अर्ज दॅट रुलर शुड नो द आर्ट, सायन्स अँड नॉलेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे सॉक्रेटिस प्रमाणेच प्लॅटो आग्रह धरतो की शासकाला प्रशासनाची कला, शास्त्र, ज्ञान असणे आवश्यक आहे. Plato, like his teacher Socrates, convinced that human nature has 4 elements: reason, courage, temperance, and justice. Through this, man could attain virtue, which make man capable to work towards his aim. म्हणजे आपल्या गुरुप्रमाणेच प्लॅटोचा ठाम विश्वास होता की मानवी स्वभावात 4 घटक आहेत: बुद्धी, तर्क, धैर्य, संयम आणि न्याय. या गुणांच्या माध्यमातून मनुष्य सद्गुण प्राप्त करतो आणि सद्गुणांमुळेच मनुष्य आपल्या अंतिम ध्येयाकडे कार्य करण्यास समर्थ होतो. सॉक्रेटिसचा प्लॅटोवर असलेला प्रभाव पाहता असं बोललं जातं की प्लॅटो वुड नेव्हर फाइंड हिमसेल्फ कम्प्लीट विदाउट हिज मास्टर सॉक्रेटिस. म्हणजे सॉक्रेटिस शिवाय प्लॅटो स्वतःला कधीच परिपूर्ण समजू शकला नसता, असं बोललं जातं. प्रोफेसर मॅक्सी असं बोलतात की इन प्लॅटो सॉक्रेटिस लिव्ड अगेन. प्लॅटोमध्ये सॉक्रेटिस पुन्हा जिवंत झाला. प्लॅटोच्या विचारात सॉक्रेटिस पुन्हा अवतरला. प्लॅटोची एक स्टेटमेंट आहे, वक्तव्य आहे. आय थँक गॉड दॅट आय वॉज बॉर्न इन अ ग्रीक अँड नॉट अ बार्बरियन, फ्री मॅन नॉट अ स्लेव्ह, मॅन नॉट अ विमॅन,
but above all that I was born in the age of Socrates. म्हणजे प्लॅटो म्हणतो की मी देवाचे आभार मानतो की माझा जन्म ग्रीकमध्ये झाला. जंगली रानटी मनुष्य म्हणून नाही, मुक्त मनुष्य म्हणून झाला, गुलाम म्हणून नाही, पुरुष म्हणून झाला, स्त्री म्हणून झालेला नाही. पण सर्वात महत्वाचे म्हणजे सॉक्रेटिसच्या युगात माझा जन्म झाला. Socrates' imprint on Plato can be observed in every sentence the pupil wrote. Therefore, whatever Platonic is also Socratic. प्लॅटोने लिहिलेल्या प्रत्येक वाक्यात सॉक्रेटिसचा ठसा दिसून येतो. म्हणून प्लॅटोनिक जे काही आहे ते सॉक्रेटिक आहे. म्हणजे जे काही प्लॅटोने लिहिलंय ते सॉक्रेटिसचं आहे असं बोललं जातं.